तेव्हा प्रसन्न झालेल्या नारायणाने पांडव वनवासात असताना भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जी परमपवित्र व्रतकथा सांगितली तीच नारदाला सांगण्याचे ठरविले व म्हणाले, पांडव वनवासात असताना काम्यक वनात राहत होते. एके दिवशी श्रीकृष्णाने त्यांची भेट घेतली तेव्हा द्रौपदीसह त्या सर्वांचे चाललेले हाल पाहून त्याला खूप दुःख झाले आणि कौरवांचा अतिशय रागही आला. तेव्हा त्यांची अवस्था पाहून अर्जुनाने महत्प्रयासाने त्यांना शांत केले. त्यावेळी यापुढे तरी पांडवांचे कल्याण व्हावे म्हणून श्रीकृष्णाने त्यांना अधिक मासाचे महत्त्व सांगून त्यातील व्रते करण्यास सांगितले. ते ऐकून अर्जुनाने अधिक मासाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, चांद्रवर्ष व सौरवर्ष यांचा मेळ घालण्यासाठी शास्त्रकारांनी कालगणनेत 3 वर्षांनी येणारा 13वा महिना अधिक मानला आहे. यात सूर्यसंक्रांत नसल्यामुळे त्यांनी त्याला मलमास हे नाव दिले. त्यामुळे या महिन्यात कोणतेही मंगलकार्य वा व्रत, पूजा आदी गोष्टी होत नव्हत्या. सर्वांनीच त्याला अमंगल, अशुभ ठरवून त्याची फार उपेक्षा चालवली होती. तो निंदा आणि तिरस्काराचाच विषय झाला होता. त्यामुळे तो अतिशय व्याकुळ झाला होता. एके दिवशी त्याचे दुःख पाहून गरुडाने त्याला भगवान विष्णूंना शरण जाण्यास सांगितले. तसा तो वैकुंठात गेला आणि साश्रुनयनांनी आपली कहाणी सांगू लागला. देवा, लोक मला झिडकारतात, निरुपयोगी अनाथ म्हणतात. तेव्हा एक तरी मला मुक्ती तरी द्या किंवा मला मंगल पवित्र करून माझ्या योगे लोकांचे कल्याण होईल असे तरी काही करा. त्याची व्यथा जाणून करुणा आलेल्या विष्णूंनी त्यास सरळ गोलोकात भगवान पुरुषोत्तमाकडे म्हणजेच श्रीकृष्णाकडे नेले आणि त्यांना त्याची कथा सांगितली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तसे असेल तर आजपासूनच या पतिताचा मी स्वीकार करतो. मी कीर्ती, दया, सौभाग्य, औदार्य आदी गुणांनी परिपूर्ण आहे. म्हणून मला पुरुषोत्तम म्हणतात आणि आजपासूनच हा अधिक मासही मत्कृपेने जगतास वंद्य करून पुरुषोत्तम मास नावाने प्रख्यात होईल. याची पूजा केल्यास ती सर्वही मला पावेल. या मासात संकल्पित व्रत नियमांचे पालन करणारा पापरहित होऊन मोक्षसुख प्राप्त करेल. या मासाचा सन्मान करणारा सर्व सुखे भोगून अंती गोलोकी प्रस्थान करेल. या मासात यथाशक्ती दान, स्नान, व्रत, जप, तप, पूजन, सदाचरण केल्याने कोटी संख्येत फळ मिळेल. अल्पायसे सद्गती मिळवून देणारा अशी याची कीर्ती आहे. जे याचे सेवन करतील त्याचे जन्ममरण टळेल, पण जे निंदा करतील ते नरकवास भोगतील. अशा प्रकारे साक्षात पुरुषोत्तमाने गौरविल्याने मलमासाचे दुःख गेले. त्यानंतर श्रीकृष्णास वंदन करून ते दोघेही वैकुंठात परतले.